जय भीम, नमो बुद्धाय, जय माता रमाई. रमाई कन्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर आपल्या भारत देशामध्ये बौद्ध धर्मात 1 जानेवारी ते 31 डिसेंबरपर्यंत म्हणजे पूर्ण वर्षामध्ये जेवढे सर्व कार्यक्रम असतात त्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण हजर असतो. परंतु त्याही अगोदर 2 दिवस आपल्याला समता सैनिक दल हजर असलेलं दिसतं. आता तुम्हाला किंवा मला सैनिक दल हे नक्की काय आहे, का स्थापन झाले, केव्हा स्थापन झाले? बाबासाहेब जेव्हा महाड सत्याग्रहाच्या वेळेस बाबासाहेबांनी घोषणा केली होती. महाडच्या सत्याग्रहाची घोषणा बाबासाहेबांनी केली तेव्हा बाबासाहेबांना म्हणजे धमक्यांची पत्र येऊ लागली. आणि तेव्हा मात्र बाबासाहेबांनी ती पत्र बघितल्यावर बाबासाहेबांच्या लक्षात आलं की ह्या अशा ठिकाणी काही अनिष्ट प्रकार घडता कामा नये. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळी संरक्षण दल निर्माण करण्याचं ठरवलं. तेव्हा बाबासाहेब परळ, मुंबई येथील परळ ठिकाणी राहत होते. आणि त्यांच्या तिथले शेजारचे त्याच इमारतीतले लोक त्यांच्यासोबत बाबासाहेबांच्या संरक्षण दलामध्ये सहभागी झाले. त्याचवेळी महार बटालियन, ब्रिटिशांच्या मिलिटरीमध्ये काही महार सैनिक कार्यरत होते आणि त्यांना ते जबरदस्तीनं काढून टाकण्यात आलं होतं. तेव्हा त्या महार सैनिकांनी बाबासाहेबांच्या संरक्षण दलामध्ये काम करण्याची इच्छा दर्शवली आणि ते त्याच्यामध्ये सहभागी झाले. पण बाबासाहेबांना संरक्षण दल नावासाठी नाही तर ते कामासाठी तयार करायचं होतं. आणि ते तर म्हणूनच बाबासाहेबांनी 19 मार्च 1927च्या सभेमध्ये सोशल इक्विलिटी आर्मी म्हणजे समता सैनिक दलाची घोषणा केली. तेव्हापासून समता सैनिक दल उदयास आलं. तेव्हापासून ऊन वारा पाऊस कोणत्याही संकटाला न जुमानता न तमा न बाळगता अगदी अविरतपणे कार्य करत राहिले. आणि ते आज देखील आपल्याला कार्य करताना समता सैनिक दिसत आहेत. आणि हेच ते समता सैनिक म्हटलं शिस्तीचं प्रतीक म्हणजे समता सैनिक, शौर्याचं प्रतीक समता सैनिक, धाडसाचं प्रतीक समता सैनिक. आणि त्या समता सैनिक दलामध्ये महिलांचाही तितका सहभाग आहे. आपलं कुटुंब सांभाळून, कुटुंबाचं रक्षण करून, आपल्या मुलाबाळांचं रक्षण करून समाजाचं रक्षण करण्यासाठी समता सैनिक दल म्हणून देखील त्या कार्य करत असतात. तर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबरला मनुस्मृती धन केलं. संपूर्ण भारतातील स्त्रियांना शूद्राची वागणूक दिली जात होती. तर म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृती धन केली. तिथं 25 डिसेंबरला मनुस्मृती धन केली, जाळून टाकली. आणि खऱ्या अर्थानं त्या दिवसापासून स्त्री ही ह्या गुलामगिरीतून मुक्त झाली. आणि त्या दिवसाला म्हणूनच आपण स्त्री मुक्ती दिवस देखील म्हणू शकतो. आणि या स्त्री मुक्ती दिवसाचं औचित्य साधून दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी दादर येथे एक विशेष केंद्रीय शिक्षिका प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येत असतं. तसंच याही वर्षी 24 डिसेंबर ते 25 डिसेंबर हे 2 दिवसीय विशेष केंद्रीय शिक्षिका प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. महिलांच्या सन्मानार्थ हे प्रशिक्षण शिबिर दरवर्षी राबवलं जातं. तर या प्रशिक्षण शिबिरामध्ये कोणकोणत्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं गेलं या संपूर्ण महिला सैनिकांना ते आपण या व्हिडिओच्या याच्यातून पाहणारच आहोत. तर बंधू आणि भगिनींनो, सदरील व्हिडिओ हा अतिशय रंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. कृपया अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आणि शेवटी हा प्रशिक्षण शिबिराचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त शेअर करा. पाठीच्या अशा सुंदर वातावरणामध्ये महिला सैनिक आहेत त्या. आणि इतक्या छान पद्धतीनं पूर्ण हे आवार आणि हे विहाराचा हा परिसर संपूर्ण स्वच्छ केला आहे. हा बघा सज्ज आहेत सगळ्या पहाटेच्या. आता 4 वाजलेत. ओके, 4 वाजलेत. आता 4 वाजलेत. आज जोडा सगळ्यांनी एका सुरामध्ये आणि जरा उच्च आवाजामध्ये बोला. सर पंचशील सुरू कर. नमो तस्सा भगवतो वरदो सम्मा संबुद्दस्सा. नमो तस्सा भगवतो वरदो.
जगह पे कदम रख। जगह पे 2 3 4 बरोबर 3 के ऊपर अपने सीने में जाना है 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 4 के बाद अपने हथेली को बदली करना है। ब्रेक गिनती के साथ सावधान 1 बोलो 2 गिनती के साथ सावधान 1 2 ब्रेक गिनती के साथ सावधान 1 2 गिनती के साथ सावधान 1 2 ब्रेक कमर के ऊपर का पट्टा इसलिए लगाया जाता है कि आपको जो नस है उसको कोई इजा ना पहुंचे। आप कितना भी कदम ताल करो ताकि आपका जो साइट है आपको तकलीफ नहीं, इधर जाम होता है ना, पट्टे का यही उपयोग है, इसलिए सैनिक को पट्टा दिया है। ऊपर ऊपर है, कदम बराबर मिलाए, ब्रेक थम। तो आपको गिनती के साथ बयान के साथ नमूना देता हूं। बयान के साथ नमूना देने के लिए मैं गिनती करूंगा 1। जब तक आपको पूरा बयान नहीं देता हूं तब तक कोई भी आप प्रेट विश्राम आराम से, जैसा आपका जो पैर है ऐका ऐका तुम्ही इकडे बघू शकता, हलू शकता, तिरकं काय प्रॉब्लेम नाही बघताना, कळलं? दिसतंय ना सगळ्यांना? जे पाय आहे ना पाय, हे काय, ह्याला काय म्हणतात? काय म्हणतात? पंजा म्हणतात, बरोबर? हा कुठं आहे? जमिनीकडे झुकलं, बरोबर आहे? हा, हे कुठं आहे? दिसत नसेल तर थोडंसं क्रॉस होऊन बघा. जैसा हे कुठं आहे? लेवल, हे लेवलला पाहिजे. थोडासा टर्न झाला तरी चालते, काटकोन म्हणजे पुरा काटकोन करायची होणार पण नाही, कळलंय? जैसा 2 आदेश मिलता है, 2 आदेश के दाखवा ते काटे. सावधान के अंदर देखने वाली बात, आपका एक पंजे से लेकर दूसरे पंजे का फैसला 6 इंच का होगा। यहां तक किसी को शक नहीं तो फिर से मैं बयान के साथ नमूना देता हूं, क्लास मेरी तरफ देखे। लक्षात आता बाय स्लोट करना, बाय ठीक आहे, 2 वेळा करा स्लोट करना, बाय स्लोट स्लोट कसे जातात ते ठरवा। बाय घुम, बाय से 1 2 1 1 2 1 1 2 1 1 2 1 1 2 1 1 2 1 कहने वाला बाय वाला चुकला, बोला पट्टा आणि म्हणून हा जो सैनिक आहे निस्वार्थी असला पाहिजे। सैनिकाचा ड्रेस घातल्यानंतर कोणत्याही टपरीवर जायचं नाही।
फक्त आहे, नाहीतर तुम्हाला दोष देणार नाही. ते म्हणणार ही बाई उल्हासनगरची आहे असं म्हणणार नाही. ते म्हणणार काय, हे सैनिक जे आहे ते कुणाचं आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं भारतीय बौद्ध महासभा आणि भीमराव आंबेडकरांच्या अधिपत्याखाली काम करणारं सैनिक आहे. आणि म्हणून युनिफॉर्म जो आहे, हा युनिफॉर्म घातल्यानंतर आपल्या अंगामध्ये वेगळंच काहीतरी एक ऊर्जा निर्माण होते. ऊर्जा निर्माण होते की नाही, ऊर्जा निर्माण होते. आणि म्हणून याचं पावित्र्य आहे. त्याचप्रमाणे नेम प्लेट आहे, राईट साईडलाच लावायची असते. कुठे लावायची असते, राईट साईडला लावायची असते. आपली कॅप आहे, ही कॅप आहे, ही कशी पाहिजे, व्यवस्थित असली पाहिजे. असं चोरा मोळा गोळा करून नव्हे. लेडीजचे कॅप घालतात, त्यांना काय करायचं, आपला जो डोळा आहे, कोणता डोळा आहे, डावा डोळा, त्याच्या समोरच हात लावायचा. समोर असं काय हात लावला पाहिजे, बॅच आला पाहिजे. नाही उभं राहायला तयार लागते. चला आनंद शिबिरात बसा. हलक्या हाताने काठी पकडा, घट्ट नका पकडू काठी. दोन्ही बाजूची पहिली बगल काढायची. ओके, आता डाव्या बाजूची काढताना काय करायचं, जनरल सलामी देगा. अच्छा, एक लक्षात ठेवा, ह्याला बोलतात मानवी टेचर. काय बोलतात, तुम्ही किती द्या सांगा. ते पार्टी हसू नको. चला या, चला ठेवा. हसू नको, मानवी स्ट्रेचर म्हणजे मनुष्यद्वारा. काय शंका, इकडे वा थोडं थोडं. इकडे पाय तिकडे त्या साईड इकडे आहे तुझ्या बरोबर तुला पडून नाही देणार. हात नाही छोडणार. चलो उठा. ये हो गया ओनली वन फॉल. आता ह्याच्या ढोपराला लागले उजव्या बाजूच्या. ह्याचा आहे ना, हे जे आहे ना मधलं ढोपर, ह्याला लागलेलं आहे. जरा तुम्ही हाताने बांधा. त्याच्या पायाला मार लागलाय, पण त्याचा हाड इथं दिसलेला आहे. चला असते असते आपल्याकडे. ओके बस, जाऊ द्या प्रथम उपचार त्याला म्हणतात. आपल्याकडे असणारे शस्त्र, बंदूक असो, काठी असो, दगड असो, काही असो, त्याचा उपयोग कसा करणे हे प्रथम उपचारामध्ये शिकवलं जातं. आणि कमरेला जर एखाद्या त्रास लागलेला आहे, इथून घ्यायचं. पेन एवढा का हात त्रास होतो, पेन पण तुम्ही बांधू शकता. आता पायावर ठेव, त्या पायावर ठेव. आता दोघ जण आहेत, त्या असते असते पुढं पुढं असते असते. चला घ्या ताई ताईला जाऊ द्या. चला चला आराम शाबाश. आपण काय करायचंय, कांबळ आणि बांबवण दाबण लवकर घेऊन या बोलायचं. किमान 4 मिनिटांमध्ये हे सगळं बांधणी झाली पाहिजे. आणि ही बांधणी झाली तर याला बोलतात स्ट्रेचर. इकडे अय्यो आलं लक्षात. अशा पद्धतीने बनवायचं. डॉक्टरकडे नेण्यापूर्वी केलेला उपचार त्याला म्हणतात प्रथमोपचार. आणि हा प्रथमोपचार आपला याच्या बॉक्समध्ये पाहिजे. आता तुम्हाला ट्रेनिंग दिली, त्या ट्रेनिंगमध्ये काय वाटलं का, प्रॉब्लेम असेल, शंका, पुढचा विषय हाताळायचा आहे आपल्याला. नाही शंका नाही, व्यवस्थित झालं. माझ्याकडून काय चुकलं असेल तर मी चुकलं. अभी आ गए अपन आग के ऊपर. किसके ऊपर आ गए, आग. ये आग के सिलेंडर है, खोल के दिखा सकता है, लेकिन अभी यहाँ पे आग नहीं लगाना है, आपको इसको खोलना है, वेस्टेड हो जाएगा. तो इसको आपने जब, इसका तरीका है इस तरीके से इसको ओपन किया जाता है. आग जो है 1200 डिग्री से लेके 600 डिग्री से लेके 1200 डिग्री तक
जब आग का तापमान हो जाता है तो आग पूरे बिल्डिंग को लग जाती है। यानी सीमेंट को आग पकड़ती है 1200 के ऊपर तापमान उसका बंद करना है तो इसको घुसाना है और बंद करना है। ये एक बार फूटेगा तो इसको बाद में फिर भी नियंत्रण में ला सकते हैं। अब बैंक के अंदर सुअर के मुंह का देखा है ना, वो एक उसी के इलेक्ट्रिक के काम आ जाता है। ओके, गैस सिलेंडर की इस्तेमाल करने से पहले उसका डेट देखना बहुत नहायत जरूरी है और आग का प्रकार जानना बहुत जरूरी है। आग किस प्रकार की लगी हुई है, आग बिजली की लगी है। आग के बारे में किसी को शंका नहीं तो अगला विषय ले लेंगे। फ्रिक्वेन्सी किती वरती आहे बघा, 3 वर आहे, 3 वर. आपण सकाळी बघू. आला. जायचं 4 नंबर आहे ना, 3 नंबर आहे. हॅलो 3 नंबर मेसेज ओव्हर. ह्याला दाबलं तर आवाज नाही येणार. ह्याला हे जे बारके आहे ना ह्याला दाबायचं नाही. हे बघा इथं आहे ना ह्याला दाबायचं. हॅलो क्रमांक 4 लाईनवर या. और यस सर, यस सर, यस सर. नंबर 3 ओके ओव्हर. जर काम नसेल तर विल्को आउट. तुमचा आता माझ्याशी काही संबंध नाही. तो बोलणार टायगर, त्याला बोलतात टायगर. टायगर त्याच्यामध्ये एक कोड आहे, अल्फा सेरा होटल ओस्कर किलो पापा माई मेसेज ओव्हर. म्हणजे अशोक कदम तुम्ही मला मेसेज द्या. हे कोड आहे, अल्फा ब्रावो चार्ली हे कोड आहे. अल्फा शेरा हॉटेल किलो ओस्कर मेसेज ओव्हर. अशा पद्धतीने आपल्याला नंबर पाहिजे. एखादं आंदोलन असेल, एखादा मोर्चा असेल, त्यावेळेला समजासाठी त्याला खूप मोठा रोल आहे. त्याच्या रोलमध्ये आपण उतरताना आपल्याकडे लाठी, आयडेंटिटी कार्ड, आपला युनिफॉर्म, डिसिप्लिन, हेअरकट ही त्याची खूप मोठी जबाबदारी आहे. आपल्याला आपल्या धम्मदेशनेचा कार्यक्रम होतो, धम्मदीक्षेचा कार्यक्रम होतो, मोर्चेचा कार्यक्रम होतो, आंदोलनाचा कार्यक्रम होतो, आपल्या नेत्याचा कार्यक्रम असतो. त्या नेत्याच्या कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष ज्या वेळेला परवानगी देते, कुठल्याही नेत्याच्या पुढे धावत नाही जायचं. एक्स्ट्रा चाकू भेटले, लाइटर भेटले, बरे तिथे भेटतात का. बगल से दोनों बगल ये करना है, इसको ऐसा, हाँ इसको पूरे इसके ऊपर घुमाना है. ये मेरे पास यहाँ क्या है, वो हुक है. इसके बाद में इस तरीके से लेके उसके पैर से लेके जूते तक घुमाना है. ये इधर से फिर ऐसा करते हुए नीचे लेना. आता मी ह्याला चेक करतोय, चेक करतोय. मला ही मारणार आहे. आता ज्या टायमाला मी असा येईल ना त्या टायमाला मला हे करायचं. तो माणूस म्हणजे काय उधार होऊन आलेला आहे. तो अपघात करणार. तो माणूस आपल्या जीवाची पर्वा नाही करत. म्हणून त्याला चेक करते वेळी आपण काय करायचंय, आपण पण त्याच पद्धतीने राहायचं. समजा त्याने हे केलं डायरेक्ट, हे जे आहे ना हे हिट, हा म्हणजे काय माहितीये. आणि जे माझ्यावर हमला झाला लगेच याला पकडायचं. इकडे झाला. आणि माझ्यावर केल्यावर मी डायरेक्ट काय करणार, तुम्हाला याला बोलतात माइंड डिटेक्टर. आता डोर डिटेक्टर जे आतून जातो टू 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 वाजतो बघा, तेव्हा सैनिकांनी लगेच त्याच्या हे चल साईड लावून हा येतोय त्याला आहे ना हलून नाही द्यायचा. माणूस बलवान पाहिजे इथं. आणि ज्या ठिकाणी उतार आहे त्या ठिकाणी तोंड करा. कुठे उतार आहे त्या ठिकाणी ते उतार बघायचं. हा पाय वरनं करायची जरा, पाय वरनं. शाबास, बस बस. हा झाला. पाण्यामध्ये डुबल्यानंतर पाणी. आपण जे विषय आहेत, जे जे आपल्याला महत्वाचे वाटतात ते आपण नोट करून घ्यायचे आहेत. तर यानंतर पुढचाच विषय आहे, तो विषय आदरणीय कासलेताई आपल्याला देतील अशी या ठिकाणी विनंती करतो. विश्ववंदने तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला, त्यांच्या त्यागाला माझा पंचांग प्रणाम. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान राष्ट्रीय संरक्षक, समता सैनिक दलाच्या सुप्रीम कमांडर इन चीफ आदरणीय महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांच्या अथक कशा चाललेल्या धम्मकार्याला माझा सस्नेह सविनय जय भीम. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्याही धम्मकार्याला माझा सस्नेह सविनय जय भीम. आज महिला मुक्ती दिनानिमित्त आज 24 डिसेंबर 2023 ते उद्या 25 डिसेंबर 2023 पर्यंत आपण महिलांचं विशेष केंद्रीय शिक्षिका शिबिर लावण्यात आलेलं आहे.
त्यासाठी उपस्थित असलेले आणि प्रमुख मार्गदर्शक असलेले समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर आदरणीय अशोक कदम साहेब, हेडक्वार्टर सचिव आदरणीय DM आचार्य गुरुजी, उपसचिव आदरणीय मोहन सावंत गुरुजी, चैत्यभूमीचे व्यवस्थापक आणि समता सैनिक दलाचे मुंबई प्रदेशचे उपाध्यक्ष असिस्टंट लेफ्टनंट जनरल आदरणीय प्रदीप कांबळे साहेब, मेजर जनरल आदरणीय संतोषजी फुले, तसेच केंद्रीय प्रशिक्षण विभागाच्या सचिवा आदरणीय सुनंदाताई पवार, आपण सर्वच मेजर जनरल, मेजर डिव्हिजन ऑफिसर, सैनिक या सर्वांनाच आणि आपल्या ज्या ताई जे आपल्या कार्यक्रमाचं शूटिंग करत आहे सकाळपासून त्यांना आणि आपल्यासाठी सेवा देणारे संस्थेचे सर्वच पदाधिकारी या सर्वांना सस्नेह सविनय जय भीम. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन, कारण तुम्ही आपल्या संस्थेसाठी जो काही वेळ दिला आहे 2 दिवसाचा आणि तुमच्या घरच्यांनी तुम्हाला जे इथे येऊन शिबिरात बसण्याची जी अनुमती दिलेली आहे, कारण त्यांनी जर तुम्हाला पाठवलं नसतं, कारण बऱ्याच जणांची 60-65 जणांची नावं आली होती, पण आज 45 जण आहेत, त्या 20 जणांचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा घरून त्यांना पाठवलं गेलं नसेल एवढा लांब, त्यामुळे आले नसतील, पण तुम्हाला ती संधी मिळालेली आहे आणि इथून पुढे असंच आपल्याला काम करायचं आहे आणि आणखीन पुढे जायचं आहे. कारण इथे जे सर्वच जण आहेत ते आम्हाला जास्तीत जास्त संख्येने पुढच्या वेळेस जेव्हा 25 डिसेंबरला 2024 मध्ये हे शिबिर होईल, 24-25 तारखेला, त्यावेळेस हा इथला जागा सुद्धा आपल्याला कमी पडला पाहिजे. ह्या दोन्ही बाजूने आपल्या फक्त महिलाच महिला दिसल्या गेल्या पाहिजेत. एवढं काम आता ह्यानंतर आपल्याला पुढच्या येणाऱ्या 2024 पर्यंत करायचं आहे. तर एवढं बोलून मी आता माझ्या विषयाला सुरुवात करते. विषय आहे भारतीय दंड संहिता. कलमं जी महत्वाची आहेत सगळीच घेणार नाही आहेत, महत्वाची तेवढी फक्त लिहून घ्यायची तुम्ही. इंडियन पिनल कोड ऍक्ट 1860 हा ऍक्ट कधीपासून अंमलात आणला? 1 जानेवारी 1862. ह्या इंग्रजांच्या काळापासूनचा आलेला ऍक्ट आहे. यामध्ये एकूण 33 प्रकरण आणि 511 कलम 511 कलम आहेत. और कलम कितने हैं? 511 511 कलम है. जो इम्पोर्टेंट रहेगा उतना ही लिख के लेना है, पूरा नहीं लिखना है हमें. कलम 2 तो शिक्षेस पात्र होतो. अगर कोई गलत बात की होगी उसने तो उसे सजा मिलती है, लेकिन उसमें भी कोई अपवाद है. जिन्हें सजा नहीं मिलती है वो कौन है? राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान और राजदूत. म्हणजे जे वरिष्ठ लोक जे आहेत त्यांना शिक्षा देण्यात येत नहीं. कलम 34 अगर समझो 4 जन ने गुनाह किया है एक साथ मिलके, अगर मेरा घर तोड़ना है, 4 जन एक साथ आएंगे और अगर मेरा घर तोड़ेंगे तो 4 जन को अलग अलग से सजा मिलती है. तो उन्हें कलम कौन सा लगता है? 34. कलम 54, 55 ये कलम लगाने का अधिकार सिर्फ सरकार को है. उसमें कौन सी सजा आती है? फांसी, आजन्म कारावास और 14 साल की कैद. ये सजा सिर्फ सरकारी अधिकारी ही दे सकते हैं. कलम 83 7 से 12 साल के बच्चे अगर कोई गुनाह करते हैं तो उन्हें गुन्हेगार नहीं समझते हैं. 7 ते 12 वर्षाच्या मुलाने जर का एखादा अपराध केला असेल तर तो गुन्हा समजला जात नाही, कारण तो काय आहे? मुलगा लहान आहे, त्याला काहीही समज नाही. खेळता खेळता जर का चुकून त्याने बॉल टाकला, बॅट बॉल खेळत असेल, चुकून बॉल एखाद्याच्या डोक्याला पडला, छातीला लागला, लहान मुलगा असेल त्याच्या सोबतचा खेळणारा मित्र, तो पडला आणि अनवधानाने जर का काही मनुष्यवधाचा गुन्हा झाला तर तो त्याने त्याचा खून केला असा त्याचा अर्थ होत नाही. नासमजीमुळे म्हणजे अजाणतेपणी तो गुन्हा झालेला आहे असा धरला जातो. कलम 95 अगर समझो हम लोग रास्ते से चल रहे, ट्रेन से उतर रहे, प्लेटफॉर्म में अगर दोनों साइड से ट्रेन आती है, गलती से अगर एक दूसरे का धक्का लग गया तो हम लोग पुलिस में जाते हैं तो उसे गुनाह नहीं माना जाता है, वो गलती से लग जाता है. क्षुल्लक चुकीमुळे अपराधाची दखल घेतली जात नाही. म्हणजे अतिशुल्लक गोष्ट आहे, गर्दी आहे, गर्दीतून चालत आहोत, चुकून एखाद्याचा धक्का लागू शकतो गर्दीमध्ये, मग त्यावेळेस आपण लगेच पोलीस स्टेशनला गेलो तर ह्या चुकीची दखल घेतली जात नाही. तुम्ही केंद्रीय शिक्षक झाल्याच्या नंतर तुम्हाला हे सगळे विषय दिले जातील. कलम 96 सेल्फ डिफेंस. अगर मुझे अपने आप का बचाव करते वक्त, अगर कलम 96 सेल्फ डिफेंस,
जेव्हा स्वतःचं संरक्षण करायचं असेल त्यावेळेस जर का माझ्याकडून एखाद्याचा वध झाला किंवा क्षुल्लक काही गोष्टी चुकून अपराध झाला असेल तर तो गुन्हा मानला जात नाही. कारण तो गुन्हा कशामुळे झालेला आहे, मला जर का कोणी मारायला आलं असेल तर मी साहजिकच आहे समोरच्याचा प्रतिकार करू शकते. मग त्यावेळेस जर का माझ्याकडून काही चुकून एखादी गोष्ट किंवा चुकून एखादा अपराध घडला तर त्याला कलम लावलं जात नाही. त्याला 96 हे कलम लावलं जातं आणि ते आपण अपराधाचं कलम असं लावू शकत नाही. कलम 100, 100, 100 स्वतःचा बचाव करण्यासाठी. अपने आप को बचाने के लिए अगर मेरे हाथ से कुछ अगर गलती हो सकती है, उसमें क्या क्या है, किसी का खून हो सकता है, बहुत बड़ी दुखापत हो सकती है. कलम 100 स्वतःचा बचाव करण्यासाठी. एखाद्याकडून जर का आपण स्वतःचा बचाव करताना आपलं मगाशी 96 जे कलम होतं ते आणि 100. त्यानंतर 107, 107 अपराध्याला अपराध करताना केलेली मदत. हा सुद्धा गुन्हा है. अगर मुझे कुछ गलती करनी है और मैं अकेले नहीं कर सकती हूँ, मुझे कोई तो साथ चाहिए, 2-3 जन, तो अगर मैंने किसी और को बोला कि मुझे इनके ऊपर हल्ला करना है, हमला करना है, इनका घर तोड़ना है, तो मैं अकेले नहीं कर सकती, आप मेरे साथ आओ, तो वो अगर मुझे मदद कर रहे हैं तो वो भी उसी शिक्षा को पात्र हो सकते हैं, उन्हें भी उतनी सजा मिल सकती है. इसलिए कभी किसी दूसरे को कोई अगर बुरा काम कर रहा है तो उसे उससे परावृत्त करना चाहिए. लवकर पळा. सावतकर हे आपले वरिष्ठ समता सैनिक दलाचे पदाधिकारी तिथे जाऊन बाबासाहेबांना विनंती केली की आपला समता सैनिक दल आहे, त्या समता सैनिक दलाकरता एक विशेष प्रकारचा ध्वज पाहिजे. तो ध्वज आपल्याला कसा मिळेल, तर त्या डायग्राम बनवला होता. देशाच्या 24 आऱ्या असल्या कारणाने आपल्या ध्वजाला 16 आऱ्या दिलेल्या आहेत. त्या 16 आऱ्याच्या आधारित आपल्या समता सैनिक दलाचं काम होतं. समता सैनिक दलाचा राष्ट्रीय कार्यक्रम भीमा कोरेगाव, 14 एप्रिल महू, 13 ऑक्टोबर मुक्तिभूमी येवला. आणि आपल्याला बाबासाहेबांनी दीक्षा दिली ती दीक्षाभूमी. आणि आपल्या सगळ्यात आपल्या समाजामध्ये जो दुःखाचा दिवस आहे त्या दिवशी कुठल्याही महिलेने गजरा मळू नये, आपल्या केसात फॅशनेबल ड्रेस नाही घालायचा, शुभ्र वस्त्रामध्ये. आणि त्या दिवशी घरामध्ये कुठल्याही प्रकारचं गोडधोड बनवायचं नाही. आपल्या 4 दिवाळी आहेत. आपला भीमा कोरेगावच्या युद्धामध्ये आपले पूर्वज जिंकून आले म्हणून त्या दिवशी आपल्या घरासमोर कंदील लावणे, रांगोळी काढणे आणि दीपक लावणे. कारण आपले पूर्वज लढत होते आणि 1 जानेवारीला आपण विजय प्राप्त केला म्हणून तो सर्वात महत्त्वाचा भीमा कोरेगाव. दुसरी दिवाळी बाबासाहेबांचा जन्म झाला म्हणून ती आपली दुसरी दिवाळी. तिसरा दिवाळी आपली बुद्ध पौर्णिमा. चौथी दिवाळी आपण मी हिंदू धर्मात जन्मलो पण हिंदू धर्मात मरणार नाही, अशा आपल्या 5 दिवाळी आहेत. तर आपण सगळ्याचा साजरी करायचा प्रयत्न. सावधान. कसं बांधायचं काय, आपण समता सैनिक दल जे आहे ते स्थानिक लेवलवरती ध्वजाचं रोहन करणं ही सगळी जबाबदारी आपली असते. साफसफाई करणं. आपण ड्रेस घातलेला असला तर आपण थोड्या वेळेला ड्रेस काढायचा आणि गावाची स्वच्छता करणे हा आपला समता सैनिक दलाचा उद्दिष्ट आहे. समता सैनिक धम्म आणि सुरक्षा करणं हे दोन्ही कार्य करते. वेळ पडल्यास आपण बौद्धचारी बनायचं, वेळ पडल्यास आपण सामनेर बनायचं, वेळ पडल्यास आपण सैनिक बनायचं. आपले नाही आता मी बौद्धचारी नाही, तर आपल्याला कमीत कमी विधी यायला पाहिजे सगळ्या. म्हणून त्याला बोलतात ऑलराऊंडर बोलतात ना. हे ठीक आहे, ओके, काढलं बोला. ग्रेट
विश्राम, ब्रेक, सावधान, ब्रेक, जनरल सलामी देगा, सलामी, दो, या खाली हे चक्र द्यायचं वरच्या बाजूला पाहिजे. हे बघा दाखवा, हे चक्र 16 आरीचं आहे. याला इथं पकडा, इथं पकडा, इथं पकडा, इथं या पद्धतीने याला इकडे पकडा. या पद्धतीने असा ध्वज फोल्ड करायचा आहे. त्याच्यानंतर एखादी हात इथे टाकायचा, ह्या पद्धतीने घ्यायचं. ठीक आहे. हा, येस येस येस, इकडे ओके. बाजूला बाजूला तिकडे आपल्या ऑफिसमध्ये दोघं काय करतात, त्यांना चुकतं काय बोलायचं नाही, सावध नाही करायचं. हा तिथं ज्यांनी जर डोक्यात, तिथेच मला कळेल की त्यांनी बरोबर डोक्यात घेतलं. म्हणजे तो त्याला आता बाय आमच्याकडे बघायचं नाही, घाबरायचं नाही, मन भीत ठेवा. तिला दुरुस्त करायला आणलं किती किती जण, 6 जण आहेत. आप थोड़ा सा आगे आइए ना मेजर जनरल, अपना के अंदर इनका बहुत अभिनंदन है, बहुत बढ़िया काम कर रहे हो लोग. आप लोग भी बांधा पडलेली आहे. हा, नाश्ता नाही, स्वतःची व्यवस्था. बस आता जरा फोल्ड करा, वर नका. आणि ते कसं गाठवतात तेवढं दाखवा. निर्या आपली लेडीज बघा, गोल साडी घेऊन ती निर्या त्या पद्धतीने ते बांधलेलं आहे ना, त्याच्यामुळे नाही जमलं. मी बोला इकडे काय करायला आता बांधणार कुठलं. हा बरोबर बरोबर. नाही म्हणजे लगभग प्रशिक्षणाचा फायदा चांगला झालेला आहे. आता आपल्याला ब्रेकफास्ट करायचा, अजून 5 मिनिटं काय. केलेलं होतं आणि माझी सुनबाई वारली 14 मध्ये, म्हणून मी त्या बाळाला सांभाळत होते, म्हणून माझे येणं झालेलं नाहीये आणि मी सगळं काही विसरून गेलेले. तरी सगळ्या सैनिकांनी ज्या एक एक असतील त्यांनी आणखीन भरपूर लेडीज सैनिक करावं, माझं एवढंच म्हणणं आहे. कर्नाटक से मेजर जनरल मंजुला भावी दड्डी. नहीं थोड़ा एक ही लाइन गाओ पटक से गाओ. माझं साहेब म्हणजे महान पंडित, बुद्धाचा विचारवंत, जागतिक विद्वानांचा शिरोमणी, ज्वालामुखीतून बाहेर पडणारा तप्त लावा, तर कधी खोल खोल समुद्राच्या हृदयाचा, मनस्मृती दहन करणारा सेनापती. दीक्षा सबको दीक्षा, सबको शिक्षा, सबको दीक्षा, मिले सभी को जल, सबके हित की बात करेगा समता सैनिक दल, सबके हित की बात करेगा समता सैनिक दल. भीमराव के सपनों को अब सब मिलकर साकार करे, जात पात के कोड के बंधन समता का व्यवहार करे. ना कोई ऊंचा ना कोई नीचा, ना कोई ऊंचा ना कोई नीचा, सिर हो ऐसा कल, सबके हित की बात करेगा समता सैनिक दल. बरं, मग आपल्या इथे किती जिल्हे? भीम नमो बुद्धाय. मैं कर्नाटक से हूँ, बीदर. हाँ बीदर. मैं समता सैनिक दल में मेजर जनरल का काम करती हूँ, फिर भारतीय बौद्ध महासभा में महिला उपाध्यक्ष हूँ. ओके, धन्यवाद, अभिनंदन तुमचं. या हा या. जय भीम ताई, नाव सांगा तुमचं. जय भीम. हर्षवर्धना संतोष भुयेकर, कुठून आला? तेरवाड, शिरोळ तालुका, जिल्हा कोल्हापूर.
अच्छा, किती दिवसापासून तुम्ही समता सैनिक आहात? किती वर्षापासून? मी आता 4 वर्ष झाली समता सैनिक दलामध्ये. ओके, धन्यवाद धन्यवाद ताई. जय भीम जय भीम. मी रतन मोहन कांबळे, मी उल्हासनगरवरून आले आणि 10-15 वर्ष झालं सैनिक आहे. वा वा, अभिनंदन ताई तुमचं, अभिनंदन. जय भीम जय भीम. जय भीम. हा, कुठून आली? मी साक्षी राहुल नडे, राजुरा तालुक्यावरून आली आहे आणि मी प्लॅटू कमांडर आहे. अरे वा, हिच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. ती प्लॅटो कमांडर आहे, किती लहान आहे. चल, थँक्यू. ओके. जय भीम. जय रायगड दक्षिण विभाग गीता गणपत कांबळे. मी आज 5-6 वर्ष झाली समता सैनिक आहे, केंद्र शिक्षक आहे आणि रायगड जिल्हा दक्षिण विभागाची सदस्य विभागाची उपाध्यक्ष आहे. म्हणजे रायगड जिल्ह्यातून तुम्ही आलात. ओके ओके, धन्यवाद तुमचं, अभिनंदन. जय भीम ताई. मी संजीवनी शामराव ससाने, पुण्यावरून आले, समता सैनिक दलात कार्यरत आहे. कोणत्या पदावर? महिला सचिव आहे आणि सैनिक आहे. बरं बरं, धन्यवाद ताई, खूप छान. माझं नाव कुसुम पंडित, मी उल्हासनगरहून आलेली आहे, कंपनी कमांडर आहे. आणि ओके ओके ओके, धन्यवाद धन्यवाद ताई, धन्यवाद. जय भीम जय भीम. जय भीम. माझं नाव ज्योती सुधाकर धुरंदर आहे आणि मी अकोल्यावरून आलेली आहे आणि सिनियर डिव्हिजन ऑफिसर म्हणून अकोला बटालियन मध्ये काम करते. अरे वा, धन्यवाद धन्यवाद, अभिनंदन. जय भीम. मी सुनीता देवानंद कांबळे. जय भीम. मी चंद्रपूरवरून आली, युनिट लीडर म्हणून इथे सैनिक म्हणून आले आहे आणि शिबिर 2 दिवसाचं. जय भीम जय भीम. जय भीम. करुणा राजू साळवे, जालन्याची. इकडे बघा, इकडे बघा. मी करुणा राजू साळवे, जालन्याहून आलेली आहे, एक सैनिक. ओके ओके, धन्यवाद, अभिनंदन. जय भीम ताई. जय भीम. माझं नाव मीना रामजीने, मी जालन्यावरून आलेली आहे आणि मी सैनिक आहे. ओके, अभिनंदन ताई तुमचं. लगेच. जय भीम. जय भीम. मी सुरेखा देवानंद. तिकडे बघा, तिकडे. पालघर मधून आले. हा, आणि समता सैनिक डिव्हिजन ऑफिसर रायगड. ओके, धन्यवाद. जय भीम, अभिनंदन तुमचं. नमो बुद्धाय. जय भीम मैडम जी. नमो बुद्धाय. जय भीम. मुंबई कांजीमार्ग शाखा से आई हूँ और मैं भारतीय बौद्ध महासभा में नंबर 6 में उपाध्यक्ष हूँ. संरक्षण. अभिनंदन अभिनंदन ताई, अभिनंदन. या लवकर. जय भीम. मी दर्शना सुरेश टोनगे, मी रायगड उत्तर जिल्ह्यातून आली आहे, समता सैनिक दलाची मेजर आहे. अभिनंदन ताई तुमचं पण. ठेवते. जय भीम ताई. जय भीम. इकडे इकडे इकडे. हा, जय मी भीम. पालघर जिल्हा महिला शाखा पर्यटन सचिव आहे, डिव्हिजन ऑफिसर पण आहे, आम्ही विरारला राहते. जय भीम. जय भीम जय भीम, अभिनंदन ताई तुमचं पण. जय भीम. जय भीम. मी नाशिकमधून इगतपुरी तालुक्यातून आहे आणि अनिल निकम. मी समता सैनिक दलाचे डिव्हिजन ऑफिसर आहे आणि भारतीय बौद्ध महासभेची इगतपुरी शहर शाखेचे अध्यक्ष आहे. अभिनंदन ताई तुमचं. जय भीम ताई. जय भीम. मेरा नाम चंद्रकला जगन्नाथ बड़गेर है, हम कर्नाटक स्टेट से है, कर्नाटक स्टेट बीदर जिला से है और मैं समता सैनिक दल में मेजर के पद पर कार्य करती हूँ और भारतीय बौद्ध महासभा के महिला कार्यदर्शी के रूप में मैं कार्य निर्वहन करती हूँ. ओके ओके, अभिनंदन अभिनंदन तुमचं. जय भीम जय भीम. जय भीम. मी सुनीता विष्णू चंदन, ठाणे जिल्ह्यातून आलेले आहे, राहणारा टिटवाळा. अभिनंदन ताई तुमचं. अभिनंदन. माझं गाव आहे येवला मुक्तिभूमी. शुभांगी कसं आहे? जय भीम. मी शुभांगी लोंढे, मी पुणे जिल्ह्यामध्ये समता सैनिक दलात सिनियर डिव्हिजन ऑफिसर म्हणून काम करत आहे. अभिनंदन. शुभांगी ताई तुमचं धन्यवाद. जय भीम. जय भीम जय भीम. माझं नाव सुप्रिया सूर्यकांत कांबळे, मी रोहा तालुक्यातून आलेले आहे. रोहा का? रोहा तालुक्यातून आलेले आहे.